हेलो जय हिंद दोस्तों, मैं राजेश पांडे आप क्रिकेट प्रेमियों का जनता जनार्दन का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। ग्रैंड फिनाले एक बार जोरदार तालियों से आईए इंडियंस और आईए नाइट राइडर्स के बीच में बड़ा मंच, बड़ा मैच, बड़ा मुकाबला और बड़े रंगमंच पर होता हुआ जनता जनार्दन क्रिकेट खेलेंगे दनादन। वो अंतिम पल, वो अंतिम क्षण आता हुआ, दो दिग्गज, दो टीमें जिन्होंने अच्छे को पीछे करते हुए और अपने आप को टॉप 2 में जगह लेते हुए नो लॉस रुद्राक्ष, अन्वय और रुद्राक्ष, सौरभ आते हुए, सौरभ सब सौरभ यहां पर गेंदबाजी टीम के कप्तान स्वागत। ओ सर, क्या जबरदस्त कैच है, कैच ऑफ द टूर्नामेंट। बॉडी बैलेंस हो या ना हो, लेकिन सेकंड अटेम्प्ट के टाइम पे क्या सुपर कैच, इसे कहते हैं ग्रैंड फिनाले। शुरुआत देखिए, क्या जबरदस्त। शुकेश सुपर यार, मुझे पता नहीं सुपरमैन को देखा हूं या नहीं, लेकिन यहां पर शुकेश को देखकर याद आता हुआ सॉलिड मैन। अब आए हैं मेरे फेवरेट वन ऑफ द सुशांत। हेलो पूरे टूर्नामेंट में अच्छा अपना बल्ला बोला है और हल्ला भी बोला है। धर्मेश ध्यान देना, आपको स्टैंड बाय रहना है। सुशांत हेलो ये कैच होगा, क्या बात है। एनपीबी विकेट फिनाले चल रहा दोस्त, शुरुआत दो गेंदों में 2 विकेट और 2 खिलाड़ी डक पे आउट होते हुए, डगआउट पे। जबरदस्त, इंडियंस को एक कदम पीछे रखते हुए अंतिम सामन्यांची लढत चालू आहे। आणि मला वाटेल लगातार 2 चेंडूवर 2 हादरे देतोय तो गोलंदाज सौरव। पुन्हा एकदा स्वतः कर्णधार अन्वय आणि स्ट्राइक फलंदाज आहे तो राजीव। आपको बता दें, बघूया क्वालिफायर 1 एवरेज प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं 2 जीती अंतिम सामना और अब सुरू आहे तो दोन संघामध्ये देने के लिए पहली गेंद पर ईंट का जवाब पत्थर से, 2 गेंदे 2 विकेट 2 बड़े झटके। सुशांत गॉन, हॅट्रिकला सुवर्ण संधी। सौरभ याला गोलंदाजी करतो, सौरभ राजीव याला, राजीव यहां पर आते व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त 7 यहां पर खाता खुलता हुआ गौरव आणि सौरभ अंपायर इशारा करतो वाईड चेंडू। अवांतर धाब्याने 1 संख्येने धाव संख्या वाढली ती 1 2 बाद 1 शॉट केला स्थिती आहे आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतो तो हितेश राणे आणि प्रथमच स्ट्राइकला येतो तो अन्वय। बघूया कॅप्टन टू कॅप्टन अन्वय वर्सेस सौरभ। सुंदर गोलंदाजी करतो तो सौरभ, संघाचा कर्णधार स्वतः आणि डिफेन्सिव पद्धतीने किलिंग करते हलक्या हाताने चेंडू। बॉडी लैंग्वेज देखिए, टीम का मोमेंटम देखिए, क्या सौरभ सुंदर फटका आणि एक धाव चोरून काढतो स्वतः अन्वय। आणि मला वाटते धाव संख्या झालेली आहे 2 बाद। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय तो सौरभ, कर्णधार स्वतः। पुन्हा एकदा मेळावच्या दिशेला खेळून काढतोय आणि निर्धाव चेंडू जातोय। अशा रीतीने पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 3, 2 बाद 3। काहीशे प्रेशर मध्ये खेळतोय स्वतः कर्णधार अन्वय, कारण त्यांच्या 0वर 2 गडी परतलेले पॅव्हिलियन मध्ये। आजच्या दिवसातील सुंदर गोलंदाजी केलेला हा गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन सिद्धेश आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय, पण प्रत्येक रन नाही किंवा धोका नाही।
पुन्हा एकदा बेहतर को बेहतरीन तयार होते करना होगा। तो कर्णधार अन्वय 3 रन बने हैं मात्र। दूसरा ओवर प्रगति पर डॉट आता हुआ। सुंदर गोलंदाजी सिद्धेश। अंतिम सामना सुरू आहे तो दोन संघामध्ये नहीं सर, जाना होगा। शॉट आणि अन्वय कर्णधार बाद होऊन परत आपल्या पॅव्हलियन मध्ये काहीसा चंबू नाराज असणार आणि त्याच्यात तोडामोडाचा दुसरा फलंदाज येतो आदर्श महाला। आजच्या दिवसात सुंदर गोलंदाजी कोणाची असेल तर मला वाटतं सिद्धेश कायंदे याची। खूप सुंदर गोलंदाजी केली सिद्धेश कायंदे यांनी। होता क्या है देखिए, टीम का जोश, टीम का जुनून के साथ बढ़िया पूरे लय में नजर आते। क्वालिफायर 1 हारी थी इसी के सामने, इंडियंस के सामने, लेकिन इस बार पूरी तरह विपरीत नजर आते हैं। बॉडी लैंग्वेज दिखता हुआ चला जोश का जुनून के साथ आदर्श महाला गोलंदाजी तयार होते तो पद्धतीने खेळून काढतो तो तेवढाच मान सन्मान करतोय तो गोलंदाजाचा। आजच्या दिवसाला सुंदर गोलंदाजी केलेला गोलंदाज आहे तो सिद्धेश कायंदे। हो 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 आणि धावचित करण्याची संधी होती बरं त्यांना आणि एक धाव पळून काढतोय आणि स्वतःसाठी आणि संघासाठी आणि धावसंख्या झालेला 1 धावेने वाढती धावसंख्या झालेली आहे ती। पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय सिद्धेश। बघू राजू कशा पद्धतीने खेळतोय। सुंदर चेंडू पुन्हा एकदा जातोय तो सिद्धेशच्या। आज खरंच पुन्हा दिवसात कोणाची गोलंदाजी चालली असेल तर सिद्धेश यांची। सुंदर गोलंदाजी करतोय तो सिद्धेश कायंदे। पुन्हा एकदा राजू खेळण्यास तयार आणि हलक्या त्याने खेळून काढतोय एकदा खेळून काढतोय स्वतःसाठी आणि संघासाठी। झालेली आहे ते टोटल स्कोर 5 रन। क्या बात है सर, 2 रन 5 रन 2 ओवर के बाद। बढ़िया, आदर्श जैसा बल्लेबाज भी शांत है, मतलब क्या कहें। सुशांत का आउट होना काफी खल रहा है। हालांकि पहली विकेट जो रुद्रांश की गई थी वो तो दुर्भाग्यपूर्ण थी, लेकिन उसके बाद राजीव हॅलो आणि एक आयकॉन गोलंदाज येतो तो सिद्धेश नामोले। महावरून खास खेळण्यासाठी बोलवला तो आयकॉन प्लेयर नमोलेवाडीचा प्रिन्स मुक्तेश अनंत नामोले। एक आयकॉन प्लेयर, खूप मोठ्या टुर्नामेंट मधून खेळतो। सर बसले सांग एक तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मुक्तेश। बघूया कशी गोलंदाजी करतो तो मुक्तेश स्वतःसाठी आणि संघासाठी। खरपूस समाचार घेतो तो राजू। सुंदर फटका सजवला राजू को आणि 6 ने वाढती धाव संख्या झालेली आहे। सर 1 मिनट सर, प्लीज थोड़ा सा बाहर अन्वय और सुशांत बाहर जा। थैंक यू। एक कॉन्फिडेंस बढ़ेगा बल्लेबाज का, क्योंकि 6 काफी समय बाद और कह सकता है पहला 6 आया है, तो जरूरत है ऐसे रन्स की, बटोरे जाए जितने हो सके। पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मुक्तेश। बढ़िया तालमेल सिंगल के लिए नाही, एक धाव चोरून काढतोय आणि स्ट्राइक वर येतोय तो आदर्श। बघूया आदर्श कसा खेळतोय तो। 12 रन 13 हो गए, लीजिए एक एक्स्ट्रास के रूप में। धाव संख्या या अवंतरने एक वाढती धाव संख्या झाली 13। नाही पुन्हा एक धाव चोरून काढतोय आणि एका धावेने वाढती धाव संख्या झालेली आहे 14। तिसरं षटक चालू असताना हलक्या खेळून काढतोय। धाव संख्या झाली 15। शाकिब भाई ने मिस्टेक किया, अंपायर ने नॉट आउट दिया है आणि रन आउट चान्स आहे मुक्तेशाने।
सुंदर गोलंदाजी करतोय. कॅच पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला, त्याच्यानंतर कमबॅक करतोय तो गोलंदाज मुक्तेश. एक तो अच्छे लगता हुआ भरपूर समाचार घेतो आणि पुन्हा एकदा षटकार ठोकतोय. एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, ध्यान दीजिएगा सभी. एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है. आफ्टर दिस मैच या जो भी खत्म होगा उसके बाद कोई भी घर पे जाएगा नहीं. प्रेजेंटेशन जो प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा वो वहां तक आपको रुकना है. ये दिली इच्छा है, दिली रिक्वेस्ट है हमारी कमेटी की. टोटल टीम का स्कोर 20 रन. ध्यान दीजिएगा. 3 वर समाप्तीनंतर 2-0. आय इंडियनची धावसंख्या झालेली आहे 20. 3 वर समाप्तीनंतर 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. नो बॉल. धाव बाद होतोय आणि बॉल चेंडू सुद्धा काउंट होणार. आती गाई संकटात नाही. बघा कॅप्टन बाउंड्रीवरून धावत येऊन रनआउट करतोय सौरभ भंडारे. चला पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 5 चेंडू टाकण्यास सज्ज होते तो हितेश गोलंदाज. आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतो हितेश. हा पुन्हा एकदा धावबाद. काय चाललंय, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतोय. चला सुंदर फटका मारतोय तो मोहित. षटकाराने संघाची धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या झालेली आहे ती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू टाकणं सज्ज होते तो हितेश राणे. आणि धावबाद. पुन्हा एकदा धावबाद. शेवटच्या षटकामध्ये 4 फलंदाज धावबाद झालेत आणि तुम्हाला वाटते 4 ओव्हर्समध्ये टोटल धावसंख्या झालेली आहे. सोर धावसंख्या 29. चला मला वाटतं आजच्या दिवसाला निश्चंक असला 4 षटकामधला आणि तो पण अंतिम सामन्यात. चला सौरभ प्रत्येक 4 षटकात 80-90 अशा धावा व्हायच्या आणि फायनल मध्ये जो टॉप 1 चा संघ होता तो अंतिम सामन्यात काहीशी पडझड झाली त्यांची आणि 4 षटकामध्ये त्यांनी धावसंख्या जमा केलेली आहे 29 आणि समोरच्या संघासाठी आव्हान ठेवले ते 24 चेंडू आणि 30 धावा. मोरया. चला लवकर सौरभ. एकोणतीस 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असताना गोलंदाज सुशांत सज्ज होतोय. बघूया फलंदाज. चला सौरभ आपली सलामीची जोडी पाठवा मैदानात. सौरभ सलामीची जोडी पाठवा मैदानात. चोवीस चेंडू आणि 30 धावा. चला फास्ट करा. 29 विन आहे ना.
29 टार्गेट आहे. 29 टार्गेट, 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे ते नाईट रायडर संघाला. सुरुवात वाईट घोषित करतो आणि डिक्लेअर वाइट +1 फाइनल में अवंतर कुछ भी ऐसी चीज नहीं हो रही है इंडियंस के पक्ष में जिससे अच्छा हो. शुरुआत अच्छी नहीं थी और यहाँ पर भी शुरुआत के साथ +1 चेंडू टाकून न झालेला आहे. पुन्हा एकदा सुशांत भाई कंट्रोल. स्पेशर फायनलचा स्पेशर बिनबाद 3 और रन मिलेगा ये. अच्छा कॉल सौरभ का सिंगल के साथ. लेफ्ट हैंडर होना एक चेंडू टाकून दिला, धाव संख्या झाली 4. पुन्हा एकदा सुशांत. बढ़िया यार, क्लास देखिए आहे. जिस तरह से माहौल बन रहा है उसी माहौल पे आगे बढ़ते हुए जरूरत नहीं छक्के 5 बिनबाद 5 शॉट लगाने की सिंगल्स के साथ ही मौके को आगे बढ़ाते हुए. क्या बात है सर सुपर. मैं तारीफ करतोय आणि एक्सेलेंट. एका धाव्याने वाढते धावसंख्या झालेली आहे. सुपर. 3 चेंडू टाकून झाले आणि 6 धावसंख्या झालेली आहे ते नाईट रायडर संघाची. ये लीजिए, ये होता है. चेंडू टाकतो सुशांत. काहीसा प्रेशर आहे का ये दिखता हुआ. पहले तो बल्लेबाजी से रन नहीं बने और अब गेंदबाजी से रन जा रहे हैं. आ लीजिए, क्या झुकता छक्का. घुटना देगा और समय देगा. मैं हमेशा कहता हूं अगर आप थोड़ा नीचे आकर अगर छक्का मारते हैं तो बेहतर नहीं बेहतरीन होता है. हाँ, इस बार पावरफुल हिट है. हमारे दर्शक जो देख रहे हैं प्लीज डरिए मत, आपके आगे जाली लगी है. चलिए सौरभ, बढ़िया कप्तान. क्या बात है सर, दिल जीतते हुए यार, क्या बात है. ये लीजिए 2 रन 16 रन हो चुके हैं. लीजिए 13 गेंदे चाहिए 18 गेंदों में. देखिए ये होता है फाइनल. हमेशा कैप्टन कूल होना या कैप्टन को अपने समीकरण के हिसाब से खेलना, इसे कहा जाता है. बहुत कम देखने मिलता है जब अपने प्रारूप आप छक्के और चौके लगाते हैं उसको चेंज करना हो सिंगल डबल में. ये होता है कैप्टनशिप यार. द मैन फ्रॉम रॉयल्स नाइट राइडर्स बहुत ही बढ़िया अपने आप को उस साचे को ढालते हुए और कैप्टन कूल का नजारा पेश करते हुए यार. सुपर समीकरण, कैलकुलेशन, सब चीज सौरभ में नजर आता हुआ. क्या कैप्टन है. और अन्वय के सामने बढ़िया तेज गति से सुंदर चेंडू टाकतो तो अन्वय. बढ़िया गति अच्छी है. ये नो बॉल है, नो बॉल. साइड चेंज हुआ इस बार, दिशा चेंज करते हुए. ये लीजिए, दिशा खराब है. राउंड द विकेट, ओवर द विकेट. आई थिंक सही था, बट ठीक है. दिशा चेंज हुई लेकिन दशा वही. 5 रन. सुकेश, तारीफ करना होगा यार. ये लीजिए, ये आउट होंगे के चक्कर में. यहाँ पर थोड़ा सा जल्दीबाजी हुआ था जरूर, लेकिन अच्छा काम किया अपने लिए और अपनी टीम के लिए, जिस चीज के लिए जाने जाते थे और जिस चीज के लिए कैप्टन ने भेजा था. सिद्धेश सबसे बात. सिद्धेश बहुत बढ़िया अपने रूप को. 15 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना अंतिम सामना चालू आहे त्या दोन संघामध्ये. 15 चेंडू आणि 5 धावा ना. 15 चेंडू आणि 5 धावा. 14 सॉरी 14. ये वाइट तो अन्वय. एक तरफ कैप्टन आप देख सकते हैं किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं और दूसरी तरफ के कैप्टन क्या कूल है नजर आते हुए. थोड़ा ध्यान देना होगा सर. नहीं सर. पुन्हा एकदा लाइन तो रखिए आप पहले. नहीं चलेगा सर. फुल टॉस. लीजिए, ये गलती होती है. चलिए यहाँ पर सिद्धेश आउट हो गए. हालांकि नुकसान नहीं, अभी भी यहाँ पर रन चाहिए. 3 जीत के लिए सिर्फ 3 रन चाहिए. सुकेश 2 छक्के जबरदस्त यार. उस 2 छक्के ने
पूरा समीकरण चेंज कर दिया। ताबड़तोड़ खेल रहे थे और उस ताबड़तोड़ में थोड़ा हड़बड़ में गड़बड़ हुआ, बट कोई नुकसान नहीं सर। पूरा एक बार कैप्टन कूल, कैप्टन वर्सेस कैप्टन, देखिए कमाल का। आप गेंद कैसी डाल रहे हैं, सिंगल ओव्हर की समाप्ती मात्र कदम दूर। आयकॉन प्लेअरचं आगमन होतं ग्राउंड मध्ये। कोई खिलाड़ी अंदर नहीं आया जब तक अंपायर ने डिक्लेयर नहीं करा, ध्यान देना। कोने प्लेयर ने आतमध्ये येऊ नका और मुक्तेश कमिटीचा डिसिजन आहे। 2 चाहिए 2 6 चेंडू आणि 2 धावा। फील्डिंग में तब्दीली, ज्यादा क्लोज करवा रहे फील्डिंग को। 12 चेंडू आणि 2 धावांची गरज। एक गया मध्ये जातोय आणि मॅच टाय झाली आहे। कोई अंदर आएगा नहीं, कॅप्टनच्या हातातून मॅच विनिंग षटकार सौरभ, मॅच विनिंग षटकार। इसी के साथ यहाँ पर विजेता, क्या बात है सर। आणि एनपीबी नाइट रायडर के नाम 2024 पर्व पहिलेचा विजेता संघ आहे तो नाइट रायडर्स। अभिनंदन दोन्ही संघाचे। सर कुछ भी बोलिए, जो इंडियंस से काम किया है ना, वो पूरे टूर्नामेंट बहुत अच्छा काम किया था। कहते हैं ना, एक मैच से डिसाइड नहीं होता कि आपकी टीम कैसी है, थ्रू आउट द टूर्नामेंट बहुत बढ़िया था। एक मैच हारे बस, लेकिन सच में कह रहा हूं आपने दिल जीता, बहुत बढ़िया। एक परफॉर्मेंस वाइज सुशांत का, अन्मय का और आदर्श का बहुत ही बढ़िया खेले थे, बहुत बढ़िया। लेकिन कुछ भी कहने के पहले मैं कहूंगा, फाइनल मुकाबला, ग्रैंड फाइनल मुकाबला अलग प्रेशर होता है, अलग मिजाज का होता है, अलग थोड़ा सा एक कोई चेहरा खुश है, कोई चेहरा नाराज है। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट का एक पहलू है, कोई जीतता तो कोई हारता है। लेकिन यहाँ पर तारीफ करूंगा, सामने जिंकून टॉपवर असून सुद्धा फायनल मध्ये 2023 वर्ल्ड कपची आठवण झाली। जबरदस्त, क्या बात है।